नमस्कार मित्रांनो, मी प्रियंका गायकवाड. या देवी सर्व भूतेषूच्या आजच्या भागात तुमचं स्वागत करते. यशाला वयाची अट नसते. जर आपण ठरवलं तर कुठलीही गोष्ट अशक्य नाही. हे प्रूव्ह केलं आहे केवळ 7 वर्षांच्या चिमुकलीने, जी गिनीज बुक वर्ल्ड रेकॉर्ड ऑफ होल्डर आहे, जिने अनेक नॅशनल इंटरनॅशनल मॅचेसमध्ये आपले कर्तृत्व प्रस्थापित केले आहे आणि आज ती आपल्यासोबत उपस्थित आहे. तर आपण तिच्याशी बऱ्याच गप्पा मारणार आहोत. तर चला स्वागत करूया स्केटिंग चॅम्पियन आणि गिनीज बुक रेकॉर्ड होल्डर देशना नहारीचं. तर देशना, तुझं खूप खूप स्वागत आहे या देवी सर्व भूतेषु या कार्यक्रमात. तर कसं वाटतंय तुला इथे येऊन? खूप छान वाटतं. तर मग मला सांग, तू स्केटिंगला कधी आणि कशी सुरुवात केली? आता ॲक्च्युली ते कोच होता माझे, विजय मल्ली सर. त्यांनी माझी फ्लेक्झिबिलिटी बघली, तर ते सांगले की ती ते रेकॉर्ड करू शकते. तर मी प्रॅक्टिस सुरू करले. मग ते आम्ही डिसाईड केलं की काय करायचं. तर आम्ही डिसाईड केलं की लिंबू स्केटिंग, क्योंकि ते एक फेमस रेकॉर्ड आहे. तर लिंबू स्केटिंग डिसाईड होता. तर मी प्रॅक्टिस केले. तर लॉकडाऊनमुळे मी करून नाही पाहिले, म्हणून मी जानेवारीला स्टार्ट केले आणि 1 साल झालं मला करून आणि नेक्स्ट एप्रिलमध्ये केलं मी रेकॉर्ड. अच्छा, लिंबू स्केटिंग म्हणजे काय असतं नक्की? लिंबू स्केटिंग म्हणजे ते गाडी असते, आपण ते गाडीचं खालून स्ट्रेच करून जायचं. ओके, म्हणजे त्याची हाईट खूप जास्त कमी असत असेल ना? कमी पण असू शकते, जादा पण असू शकते. अच्छा, आणि तू जेव्हा स्केटिंग केलं तर मग त्या गाडी खालून गेली. मी बघितलं की तू 20 गाड्यांच्या खालून गेलेली, तुझ्या एका व्हिडिओमध्ये बघितलं. तर मग त्याची हाईट साधारण किती असेल? 14 to 15 सेंटीमीटर. मग तुला भीती नाही वाटली? नाही. अच्छा, आणि तुला स्केटिंग शिवाय आणखी काय काय आवडतं? कुठल्या गेममध्ये किंवा कशात आणखी इंटरेस्ट आहे का तुला? मला इंटरेस्ट आहे फुटबॉलमध्ये, ॲक्टिव्हिटीमध्ये, क्राफ्ट आर्टमध्ये आणि डान्समध्ये. आणि स्केटिंगची तू रोजच प्रॅक्टिस करतेस का? हां. अच्छा, आणि प्रॅक्टिसच्या दरम्यान तुला कुठली कुठली काळजी घ्यावी लागते? माझी फिटनेसची, माझी डाएटची आणि माझी हाईटची. बिकॉज माझी हाईट वाढली तर मी गाडीच्या खालून जाऊ नाही शकत. अच्छा, म्हणजे हाईटचे पण रूल्स असतात का? हां. अच्छा, तर मग मी असं ऐकलं की स्केटिंग करताना 2 प्रकारचे आपण शूज यूज करतो. तर मग ते 2 प्रकारचे कुठले असतात? एक कॉर्ड्स असते आणि एक इनलाईन असते. कॉर्ड्समध्ये आपण लिंबू स्केटिंग करू शकतो, मी केलं. आणि इनलाईनमध्ये आपण लिंबू स्केटिंग नाही करू शकतो, आम्ही वेगळे प्रकारचे करू शकतो. आणि इनलाईनमध्ये अजून एक प्रकारे फ्री स्टाईल, आम्ही ते कोनमधून झिगझॅग जाऊ शकतो. अच्छा, तुला पण झिगझॅगची प्रॅक्टिस करायची असं मी ऐकलंय. तू जेव्हा फर्स्ट टाइम स्केटिंग केली तेव्हा तुझा अनुभव काय होता? माझा अनुभव, जो स्केटिंग होता मी सोचले होते की मी पुढे जाऊन स्केटिंगमध्ये चॅम्पियन बनणार, एक माझ्या फॅमिलीचं नाव वाढून घेणार. अच्छा, तेच प्लॅन होतं. अच्छा, पुढे जाण्यापेक्षा तर तू आत्ताच खूप जास्त नाव करते तुझ्या फॅमिलीचं. कारण भरपूर वेळा मी यूट्यूबला वगैरे तुझे व्हिडिओ बघितले. खूप लोक तुझ्या बाबतीत असं गर्वाने बघतात की एवढी छोटीशी मुलगी आहे आणि इतकं सगळं नाव कमवते. तर तेव्हा असं कधी तू तुझ्याबद्दल कौतुक ऐकलंय का, की तू बाहेर कुठेतरी अचानक गेली आणि तुला ऐकायला येतंय की हां, तर असं कधी झालंय का? फेब्रुवारी 2024 फेब्रुवारीमध्ये मी सिंगापूर गेले होती. तर तिकडं एक ड्रायव्हर होता. ते सांगले की एक व्हिडिओ आहे माझा, त्यांनी सांगलं की तीच पोरगी आहे. तर मला प्राऊड फील होतं. आणि त्यांना मनस्वी एक छोरी आहे, माझी फ्रेंड आहे, तिने पण एक वर्ल्ड रेकॉर्ड केला आहे. तर तिचं पण त्यांना मालूम आहे, माझं पण. तर मला खूप प्राऊड फील होला. मनस्वी तुझी फ्रेंड आहे का? हां. अच्छा, मी पण तिला भेटले. जवळपास तुम्ही दोघींनी पण गिनीज बुकमध्ये तुमचं नाव कमावलंय. तर मग तुला कसं वाटतं की तुझे फ्रेंडसुद्धा ह्याच फील्डमध्ये आहे? भारी वाटत असेल ना? तुम्ही सोबतच प्रॅक्टिस करत असाल ना? नाही, मग पहिला मी डिसाईड केलं की मी ते लिंबू स्केटिंग करणार आहे. मग ते मनस्वीच्या पप्पानी पण ते डिसाईड केलं की ती माझी पोरगी पण ते करणार आहे. अच्छा, आणि तुम्हाला हे सगळं शिकवतं कोण?
माझे कोच आहे विजय मलजी सर करण, तर ते माझं पण प्रॅक्टिस घेतात आणि मनस्वीचा पण घेतात. अच्छा, म्हणजे सर शिकवताना तुम्हाला बोलतात का, की म्हणजे रागवतात का काही चुकलं वगैरे, तर मग तुम्हाला बोलत असतील ना की हे चुकलं, असं करा तसं करा, किंवा कधी कधी ओरडत असतील, असं करतात का कधी? हां, आणि तेव्हा साय सिटअप्स आणि स्किपिंग 1000 शिवाय कमी पण केलं ना तर ते थोडे रागावता. मतलब म्हणजे तुझ्या मम्मीने मला सांगितलं होतं की तू स्टडीमध्ये खूप जास्त हुशार आहेस, बरोबर आहे ना? तर मग तुझा आवडता विषय कोणता आहे, किंवा तुला कुठल्या विषयाचा अभ्यास करायला खूप जास्त आवडतं? सायन्स. अच्छा, का सायन्स का? ॲक्च्युली सायन्स मला डॉक्टर बनायचं आहे आणि Okay. मी जरी 9th मी घेणार सायन्सच घेणार आहे. मला डॉक्टर बनायचं आहे आणि सायन्समध्ये ना आपण एकदा शिकवा आणि आपलं समजला ना लेसन तर आपण आपला ओन वर्ड्स पण एक्झाममध्ये लिहू शकतो. अच्छा, आता स्केटिंग करत असलं ना तर मग डाएटवर लक्ष देणं खूप गरजेचं असतं. म्हणजे तुमचं वेट वाढतं, जसं हाईट पटपट वाढती, तर स्केटिंगवर खूप इझिली परिणाम होतो. तर मग तू कुठल्या कुठल्या गोष्टी खाते किंवा कुठल्या कुठल्या गोष्टी खाणं टाळते? काय खाल्लं पाहिजे, काय नाही खाल्लं पाहिजे, तर तू सांगू शकते का? तर माझी मम्मी घेते म्हणजे सगळं डाएटचा. तर जरी मी जंक फूड खाते बाहेर तर फक्त बर्गरचं एक बाईट, पिझ्झाचं एक पीस तसंच खाते, क्योंकि माझं वेट वाढला तर मी स्ट्रेच नाही करू शकते. आणि हेल्दी फूड डाएट कुकुम्बर वो वेजिटेबल्स, तर वो ग्रीन वेजिटेबल्स इट इज इम्पॉर्टंट टू ईट. अच्छा, आता तुला कधी जर तुला स्केटिंगमध्ये एखादं कुठे नंबर वगैरे नाही आला किंवा तू कुठेतरी हरली एखादं कॉम्पिटिशन, तर तुला मम्मी पप्पा ओरडतात का? नाही, माझे मम्मी पप्पा सांगतात की नेक्स्ट टाइम खूप चोखं करा आणि गोल्ड मेडल लावा. सिल्वर पण नको लाव, गोल्ड मेडल लाव. तर माझं मम्मी पप्पा मला कॉन्फिडन्स देतात की हे कर. अच्छा, आणि तुला मम्मी आणि पप्पा दोन्हीमधून कोण जास्त आवडतं? कोण तुला खूप जास्त सपोर्ट करतं? दोन्ही करतं मला. आणि मम्मी पप्पा कधी मारतात का? नाही मारत. मला कॉन्फिडन्स देतात. अच्छा, कॉन्फिडन्स देतात. तर मग तुम्हाला स्कूलमध्ये पोएम्स वगैरे शिकवत असतील, तर तुला एखादी पोएम येते का, किंवा तू बोलून दाखवू शकते का? हां, कुठली एक छोटीशी पोएम मला बोलून दाखवशील? कुठली पण चालेल, तुला जी आवडेल ती. मराठी. हो, चालते. गोरी माझी भावली, तिची मोठी सावली, गाल लाल गोबरे गोबरे, केस हिचे भुरे भुरे, गोष्ट सांगती जेव्हा तिला मी करते आपली मनमानी, चावी मिळाल्यावरही चालते, कधी कधी मी घेते कट्टी, तिची मनमानी असते बट्टी. अच्छा, फारच छान कविता ऐकवली तू. तर मग मला एक सांगशील का, तू कधी योगा, मेडिटेशन ह्या गोष्टी करते का? हां. अच्छा. तर मी स्कूलमध्ये मेडिटेशन करते ताकी माझं फिटनेस ते चोखार आहे. आणि योगा मी ना सॅटर्डे संडे करते. 1 आवर करते मी योगा. स्कूलमध्ये पण टीचर्स सांगते तू खूप फिट आहे, तू फिटमध्येच रे, जंक फूड खाऊ नको ते. आणि आता टीचर्स इतकं सगळं सांगतात, टीचर्सला पण माहिती आहे की तू इतकं खूप काही अचीव केलं आहे किंवा गिनीज बुकमध्ये तुझं नाव पण आहे, हे टीचर्सला माहिती आहे का तुझ्या? हां, माझे टीचर्सला मालूम आहे, माझे प्रिन्सिपलला मालूम आहे. प्रिन्सिपलनी मला चीफ गेस्ट म्हणून बोलावलं होतं इंडिपेंडन्समध्ये. मी फ्लॅग होस्टिंग करले तिकडे. आणि ते प्रिन्सिपल पण खूप प्राऊड आहे की त्यांचं नाव पण टॉपमध्ये आहे, स्कूलची पोरगिनी कर रहे आहे. अच्छा, तर ते नेहमी तुझं कौतुक करत असतील ना की आमच्या स्कूलची मुलगी वगैरे, तेव्हा तुला कसं वाटतं? छान वाटत असेल ना की यार सगळे माझं कौतुक करताय? हां, मला प्राऊड फील होतं की माझा फ्रेंड्स पण माझी तारीफ करते, मला प्राऊड फील घेऊन घेते, मला कॉन्फिडन्स देते आणि मला खूप खुशी वाटते की माझा फ्रेंड्स पण मला तारीफ करते, त्यांना पण मालूम आहे की मी एक मोठं रेकॉर्ड केलं. अच्छा, म्हणजे तुला बेस्ट फ्रेंड आहे का कोणी?
हा आहे ना. अच्छा, कोण आहे तुझी बेस्ट फ्रेंड? माझी बेस्ट फ्रेंड दृष्टी सोलंकी आहे. ती मला कधीच सोडते नाही. शी इज माय रिअल फ्रेंड. आता बघ, आजकालची मुलं कशी असते, तुझ्या वयाची जी मुलं, आता तू कसं एवढ्या छोट्याशा वयात तुझं खूप जास्त नाव कमवलंय, तसं काही काही मुलं कशी असतात की नेहमी मोबाईलमध्ये बघता, असं गेम्स वगैरे काही खेळत नाही, घरातच बसून मोबाईलवर वगैरे गेम खेळत असतात. तर अशा मुलांना तू काहीतरी सांगू शकते की तुम्ही पण माझ्यासारखं काहीतरी मोठं केलं पाहिजे. अशा मुलांना तुला काही सांगायचं आहे का? तर ते जो मोबाईल TV बघतं ना, त्यांना एकदा स्पेक्स लागणार, त्याची आख्या खराब होणार. आणि दे शुड बी ॲक्टिव्ह, दे शुड बी नॉट लेझी. आणि त्यांचा पण अगर ते रेकॉर्ड केला, त्यांचं पण फॅमिलीचं नाव मोठं होणार, ते पण प्राऊड फील होऊ शकते. आणि ते मोबाईल TV बघत ते खूप लेझी राहणार फ्युचरमध्ये. देशना, आता मी तुला 2-3 काही कोडी विचारते, तर तुला त्यांचं उत्तर द्यायचंय, तर येतील देता? हां. ठीक आहे, तर मग पहिलं कोडं मी तुला विचारते. पुरुष असून पर्स वापरतो आणि वेडा नसून पण कागद फाडतो, याचं उत्तर काय आहे? बस कंडक्टर, क्योंकि ते तिकीट घेतो, तिकीट बघताना ते फाडतो. पाणी नाही, पाऊस नाही, तरी रान कसं हिरवं, कात नाही, चुना नाही, तरी तोंड कसं रंगलं, याचं उत्तर काय आहे? पोपट. कसं काय? पाणी पण असू शकतं, पण पोपटचा रंग नाही जातो. अच्छा, आणि त्याची चोच कशी लाल असते ना? हां. हां. पाटील बुवा राम राम आणि दाढी मिशी लांब लांब, याचं उत्तर काय असेल? भुट्टा. भुट्टा, म्हणजे मक्काचं कणीस. हां. हां, तर मग का असं, का भुट्टाच का असेल? भुट्ट्याला ते केस पण असतं आणि ते दाढी पण असते. अच्छा, तर तुझे तिन्ही उत्तरं बरोबर आहे आणि तू एकदम करेक्ट आन्सर सांगितला आहे. तर मग जसं की आपल्याला माहिती आहे, आजची पिढी ही सर्वात जास्त मोबाईलमध्ये किंवा सोशल मीडियावर खूप जास्त ॲक्टिव्ह असते. तर मला एवढंच सांगायचं आहे की ह्या गोष्टी टाळून तुम्ही तुमच्या मुलांना पालकांनी सर्वात जास्त सपोर्ट केला पाहिजे. खेळ शिकवले पाहिजेत, मोबाईल सोडून इतर ॲक्टिव्हिटीज त्यांच्या घेतल्या पाहिजे, ज्याने मुलं काहीतरी चांगल्या ॲक्टिव्हिटी करतील. कदाचित पुढे जाऊन तुमची मुलं देखील देशासाठी नाव कमवतील. ह्यासाठी तर तुम्ही नेहमी प्रयत्न केलाच पाहिजे. या गोष्टी आज आपल्याला या छोट्याशा चिमुकलीकडून शिकायला मिळाल्या. तर देशना, तू खरंच खूप चांगली कामगिरी केली आणि आज आमच्या या देवी सर्व भूतेषूच्या आजच्या भागात येऊन तू खरंच आम्हाला खूप जास्त आनंद झालाय की तू आज आमच्या सोबत उपस्थित आहे. तर मग या देवी सर्व भूतेषूच्या आजच्या भागाला इथेच पूर्ण विराम देऊया आणि धन्यवाद.